आणि हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासामधला सगळ्यात यंगेस्ट तरुण अध्यक्ष माझे मित्र राहुलजी, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, आणि मुंबईमध्ये ते आलेत असं म्हटल्यानंतर तमाम मुंबईकरांना जे आश्वस्त वाटलं असे माननीय विवेकजी, उच्च विद्या विभूषित असून सुद्धा एका विशिष्ट स्थितीनंतर शिक्षणाच्या पलीकडलं जग बघण्याची क्षमता असलेले इस्कॉनचे माझे संन्यासी मित्र मी दर्पण फाउंडेशनच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं सुरुवातीला अत्यंत मनापासून स्वागत करतो. गेल्या 3 वर्षापासून दर्पण फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये 18 वर्षावरच्या अनाथ मुलांमध्ये काम करते. मी आदरणीय विवेकजींना आणि मान्य राहुलजींना सांगू इच्छितो की जेव्हा हे काम आम्ही सुरू केलं त्यावेळेस मला आठवतं की पहिल्या 3 महिन्यानंतर मी एका डिझायनरला सांगितलं की मी दर्पण फाउंडेशनचं काम करतो आणि आम्ही 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये काम करतो, तर मला डिझाईन बनवून दे. तर विवेकी त्यांनी लहान लहान मुलांचे फोटो पाठवलेत आणि एक अनाथालय दाखवलं. तुम्ही अनाथ म्हटलं म्हणजे लहानच मुलं, आणि अनाथ म्हटलं की अनाथालय. 75 वर्षांनी देशाला आपण अमृत महोत्सव मनवतोय. महाराष्ट्रामध्ये 18 वर्षापर्यंत अनाथांमध्ये काम करणाऱ्या, संवेदनशीलतेने काम करणाऱ्या असंख्य संस्था आहेत, अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. इव्हन आजकाल एक नवा ट्रेंड डेव्हलप झाला, त्याचा खऱ्या अर्थाने सन्मानच केला पाहिजे की आजकाल पालक आपल्या मुलांना घेऊन ऑर्फनेजेस मध्ये, बालगृहामध्ये जाऊन मुलांचा वाढदिवस साजरा करतात. एक अँगल चांगलाही आहे, पण 18 वर्षानंतर मुलं जातात कुठे? कोण असतं त्यांना? संस्था, माणसं, व्हॉलेंटियर्स, सरकार, कोण? 18 वर्षापर्यंत त्याला सगळंच आहे, सगळं आहे. त्याला राहण्याची व्यवस्था आहे, त्याची शिक्षणाची व्यवस्था आहे, त्याच्या जेवणाची व्यवस्था आहे. पण तो 18 वर्षानंतर बाहेर पडला ना पडला की ना आई, ना बाप, ना भाऊ, ना बहीण, दुर्दैवानी संस्था नाही, सरकार सुद्धा. मी ओएसडी असताना विवेकजी हा विषय पहिल्यांदा समोर आला, आणि आज एक विलक्षण, खरं पाहिलं तर योगायोग आहे की ज्या नेत्यांनी, ज्या संवेदनशील नेतृत्वाने देशामध्ये पहिल्यांदा 18 वर्षावरच्या अनाथ मुलांचा विचार करून सरकारमध्ये 1% रिझर्वेशन दिलं, त्या देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस आहे. आणि दुसराही एक विलक्षण योगायोग आहे. मी राहुलजींना आणि विवेकजींना सांगू इच्छितो की आमची एक लेख आहे, अनाथालयातनं बाहेर पडलेली आहे आणि 18 वर्षावरच्या अनाथ मुलांसाठी झगडते, त्या सुलक्षणा अहेरचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्या भविष्यात आम्हाला दुर्बीण देते. या सगळ्या 18 वर्षावरच्या अनाथ मुलांचं ज्यावेळेस आम्ही काम करायला लागलो त्यावेळेस असं लक्षात आलं की जोपर्यंत सरकार सोबत येत नाही तोपर्यंत करेक्ट डेटा आम्हाला मिळत नाही. कारण कुठल्या तरी एखाद्या मुलाचं शिक्षण करावं, कुठल्या तरी एखाद्या मुलाची राहण्याची व्यवस्था करावी असं न करता ऑर्गनाइज वेजनी डेटा सोबत ठेवून, व्हिजन डोळ्यासमोर ठेवून एक कम्प्लीट प्रोजेक्ट व्हिज्युअलाइज करावं, आणि मग त्यात दर्पण फाउंडेशनच्या या प्रकल्पाचा जन्म झाला. आणि आज आम्ही तुम्हा सगळ्या लोकांच्या किंवा महाराष्ट्रातल्या हजारो लोकांच्या साक्षीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरच्या 152 मुलांना दर्पण फाउंडेशनने दत्तक घेतलंय. त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या खाण्याची व्यवस्था ईश्वर आमच्या हातून करून घेत आहे. आणि बरोबरीने हे काम चालू असताना माझा नेहमीच सरकारमधल्या चांगल्या माणसांच्या प्रामाणिकतेवर विश्वास आहे, आणि आम्ही दर्पण फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा MOU झाला, आणि त्यामुळे
महाराष्ट्रातला कुठला मुलगा कुठल्या ऑर्फनेजमधनं केव्हा बाहेर पडतो याचा आम्हाला डेटा मिळणं सुरू झालं. आणि तेव्हापासून पुण्याचे एक प्रतीत यश मुलांचं IQ EQ घेणारी संस्था आहे SA फाउंडेशन, त्यांच्यासोबत आम्ही टायअप केलं. या मुलांचं आम्ही IQ EQ टेस्ट करतो, त्यांच्यासोबत काउन्सिलिंग करतो आणि मग त्यांच्याशी चर्चा करून त्याला कुठे शिकायची इच्छा आहे. म्हणजे अक्षरशः मी विनंती तुम्हाला सांगेन की माझी एक लक्ष्मी नावाची मुलगी आहे, तिने मला असं म्हणलं की बाबा मला रेडिओ जॉकी व्हायची इच्छा आहे आणि तिने आज रेडिओ जॉकी तर केलंच, पण त्याच्यातला ऍडव्हान्स कोर्स पण ती करते. अशा वेगवेगळ्या मुलांच्या पाठीशी तुमच्या सगळ्यांच्या शक्तीने आम्ही उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. एकच मुद्दा मी प्रास्ताविकात आवर्जून सांगेन की या प्रक्रियेमध्ये असं लक्षात आलं आणि ज्याचा मला जास्त आनंद वाटला की महाराष्ट्रामध्ये 45 मुलं 18 वर्ष वरच्या अनाथांमध्ये मला असं मिळालंय की ज्यांनी UPSC MPSC पास करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या मुलांना भेटलो, मी त्यांना विचारलं की तुम्ही अभ्यास कसा करता. मला क्षणभर असं वाटलं की माझ्या मुलांनी जर समजा UPSC MPSC तयारी केली असती, मी त्याला पहिले लॅपटॉप दिला असता, टॅब दिला असता. आणि मग त्यातनं दर्पण फाउंडेशनच्या डिरेक्टर्सला असं सुचलं की या सगळ्या मुलांना MPSC UPSCचं एक्झामिनेशन क्रॅक करायचं असेल तर आपण काहीतरी एक छोटंसं पाऊल उचललं पाहिजे. आणि त्यातनं आम्ही आज 45 मुलांना टॅब भेट देतोय. एक दिवस मी संध्याकाळी घरी आलो आणि माझी मुलगी मला असं म्हणाली, ऊर्जा, की बाबा तुम्ही आज टाइम्स ऑफ इंडियाची बातमी वाचली का? मी म्हटलं नाही ग बेटा, काय विशेष? तेवढी तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा 103 नंबर प्रेस करते तेव्हा निर्भयाचं पथक माझ्या रक्षणासाठी येतं. आणि ती मला लगेच असं म्हणाली की बाबा आम्हाला खूप वेळ असं वाटतं की माझ्या ह्या ज्या सोबतच्या मैत्रिणी आहेत आणि ती मला गमतीने म्हणजे ज्याला तुम्ही माझ्या लेकी म्हणता त्यांच्यापैकी कित्येक लेकींकडे मोबाईल नाही, ती कुठून 103 फिरवेल. आणि मग त्यातनं आम्ही सर्वे केला आणि आमच्या लक्षात असं आलं की 35 मुली माझ्या लेखी अशा आहेत की ज्यांना मोबाईलची आवश्यकता आहे. अशांना आज आम्ही मोबाईल सुद्धा देतोय 1 वर्षाच्या टॉप टाइम सहित. मी आजच्या प्रास्ताविकामध्ये अजून एक आवर्जून सांगेन, माझा नेहमीच त्याच्यावर विश्वास आहे की आम्ही समस्या म्हणून काम नाही करत, म्हणून नाही, समस्येचं समाधान आमच्याकडे म्हणून आम्ही 18 वर्ष वरच्या अनाथांचा विषय समाजासमोर यावा. मी मधल्या काळात रोटरीच्या इंटरनॅशनल कार्यक्रमामध्ये गेलो. मी म्हटलं मला तुमच्याकडनं पैसे 100% नको आहे. रोटरी आणि व्हॉलेंटियर्स म्हटलं म्हणजे पैसे मागणार. माझी फक्त इच्छा आहे की ट्रान्सजेंडरवर PhD होते, गेवर PhD होते, स्ट्रीट बॉयजवर PhD होते, एन्व्हायरमेंटवर PhD होते. मग 18 वर्ष वरच्या अनाथ मुलांवर का PhD होणे, का रिसर्च होणे? आणि मग दर्पण फाउंडेशननी नव्याने एका नव्या आयामामध्ये प्रवेश केला. आता आम्ही जो मुलगा विद्यापीठाचा 18 वर्ष वरच्या अनाथ मुलांमध्ये PhD करेल, रिसर्च करेल, त्याला आम्ही दर्पण फेलोशिपची सुद्धा घोषणा केली आहे. कारण मला बरेच वेळा असं वाटतं की जोपर्यंत रिसर्च बेस एखाद्या समस्येकडे आपण जाणार नाही तोपर्यंत समस्येचं समाधान मिळू शकणार नाही. आणि त्यासाठी म्हणून दर्पण फाउंडेशनची, विवेकजी मी तुम्हाला आवर्जून सांगेल, आमची तगडी टीम आहे. अगदी अक्षरशः अमरावती पासून तर उस्मानाबाद पर्यंत 30 कपल, आणि ती सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातली, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ऍक्टर्स आहेत, स्पिरिच्युअल क्षेत्रात काम करणारे आहेत, वेगवेगळे पदकं मिळवणारे आहेत. आता आमच्या दर्पण फाउंडेशनच्या 3 डिरेक्टर्सला, आमच्या CEO सारिका जी आहेत, श्रेया जी आहेत, टीना जी आहेत, आमच्या 3 डिरेक्टर्सला सावित्री पुरस्कार पुण्यामध्ये मिळतोय. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करणारी सगळी लोक दर्पण फाउंडेशननी एकत्र आली आहेत. आणि या निमित्ताने 18 वर्षावरच्या अनाथ मुलांसाठी काहीतरी आयुष्यामध्ये करता येईल का, या प्रयत्नातलं हे एक पाऊल म्हणून आज वॉक फॉर दर्पण, टेक फॉर दर्पण या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुनश्च मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. खूप खूप धन्यवाद.
वारकरी संप्रदायात वाटायला मुलगा मी आसामच्या शिक्षण पूर्ण केलं सर 10वी झाली पाहिजे कुठं राहणार सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला सातारला आलो काम करून शिक्षण पूर्ण केलं तिथून पुढे काय करायचं तिथून पुढे राहण्याची अडचण 10वी पर्यंत आम्हाला अंडर 18 मध्ये कुठेही आम्ही संस्थेत राहतो पण पुढे काय करणार आम्ही सगळे प्रॉब्लेम आम्हाला क्रिएट होत होते त्यानंतर मी काम करून डिग्री शिक्षण पूर्ण केलं माझं तिथून पुढे युपीएससीची प्रिपरेशन सुरू केलं 3 अटेम्प्ट दिले मी युपीएससीचे थोडक्यासाठी माझा म्हणजे एसएससी नाही पण 2 वर्षात मी आयएससी करून गेल्या वर्षी LLB ची सीईटी दिली आशिया खंडातलं पहिलं लॉ कॉलेज GLC हे मला मिळालं हे फक्त तुम्हाला प्रश्न पडला असेल हा आता काय करतो कसा करतो तर अंडर 18 नंतर मुलांना काय अंडर 18 आणि आफ्टर 18 मुलं काय करतात मुली काय करतात त्यांना राहण्याची अडचण असते अक्षरशः कोरोनामध्ये हॉस्टेलमधून आम्हाला बाहेर काढलं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आदेश आहेत सीएमचे कुठं राहणार होतो आम्ही सर्व प्रॉब्लेम क्रिएट झालेला तुमच्यासारख्याच कोणीतरी मला हातात दिला तिथून काम करून शिक्षण पूर्ण केलं तिथून आजपर्यंत मी काम करून शिक्षण करून आता मी या स्टेजला आता मला तरपणची ओळख झाली तरपण मध्ये आलो बाबांची आमची भेट झाली बाबांनी पहिल्याच दिवशी माझ्या पाठवा टाकला तिथून आई वडील नाहीत असं म्हणू नको मी आणि श्रेया मॅडम आहे आजपर्यंत दिवाळी मी कधी बघितली नाही फटाके तर नाही पण दिवाळी म्हणजे मला माहितच नाही कशी असते आणि सण सुद्धा माहित नाही तर श्रेया आईना मी बोललो आई मी दिवाळी बघितली नाही आई म्हटल्या इथून पुढे दिवाळी दरवर्षी बघणार मी आहे तुझ्या पाठीशी आणि बाबा आहेत माझ्या पाठीशी आपण सर्व बोलतो आपल्या मुलांना पैसे वगैरे कुठून येतात राहतात कुठं काय करतात कुठं आजपर्यंत मला कुठलं व्यसन नाही ना कुठला फालतू नाद नाही का आता ते वारकरी संप्रदायाचे माझ्यापासून विचार आणि माझ्यापासून तो पगडा आणि तेच मला आईनी पाठीमागे बाबांनी सांगितलं तुला काही अडचण होते तू रात्री कधीही कॉल कर परवाचीच गोष्ट आहे गुरुपौर्णिमेची मी आईना कॉल केला आई म्हणते अश्विन कसा आहेस तू एका आमदाराची बायको 11 मिनिटं माझ्या फोनवर बोलली 11 मिनिटं नॉट अ जोक आणि ह्या गोष्टी बाहेर येत नाही त्या यायला हव्यात मला वेळेची मर्यादा आहे पण मी बोलणार 2 मिनिटं माफ करा बाबांनी मला सांगितलं की मुलींना 103 नंबर आपण डायल करतो गाडी येते फोन देतो बरोबर आहे मग त्या मुलींसाठी कोण कार्य करणार आहे आजपर्यंत मला तुम्ही सांगा कुठल्या आमदारांनी एवढं धाडस केलंय की अनाथ मुलांना सांभाळायचं आणि त्याच्यासाठी एवढं कष्ट घ्यायचं एवढं स्टेज आणि एवढे VIP लोक अरेंज करायचे सोपं नाही आणि ते बाबांच्या धमक आहे आणि बाबांसारखी माणसं आज समाजात आहेत म्हणून आमच्यासारखी अनाथ मुलं ताट मान करून जगतात आणि शिकतायत मला याचा एक सुद्धा शब्द मला कोणी बोलायला सांगितलं नाही किंवा पाठ करून सांगितलं नाही जे आहे ते आहे आता चित्रता इथं बसलेले चित्रताबद्दल मी रोज वाचतो ऐकतो त्यांचे ट्विट्स बघत असतो शांत आहे छान वाटतं तुमच्याबद्दल आणि तुम्ही बाबांच्या सोबत आहेत त्यामुळे आम्हाला अजून प्राऊड फील होतो तुमच्याबद्दल या गोष्टी बाबांनी मला सांगितलं तुला UPSC करायचे तुला काही मदत लागू दे मला कधी कॉल कर मी नाही उचलला श्रेया मॅडम आहेत आईला कॉल कर सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे त्यांची मुलगी ऊर्जात आहे आमदाराची मुलं म्हणजे किती ताटमाने जगत असतात अक्षरशः दादा भैया करून ती जवळ असते 24 तास आमच्या खात सकाळी मी हॉस्टेलवरून ऑफिसला आलो मला म्हटली अश्विन तू जेवलायस का मी म्हटलं ताई जेवल्यावर नाश्ता बनवलाय म्हणजे नाही तू खोटं बोलतेस तिनं मला खाली घेतलं 500 रुपये दिले जा म्हणले जेवण पोट भरून ये म्हणतो तिला काय कमी आहे म्हणजे मला इथं कुणाचा मोठेपणा सांगायचा नाहीये कारण माझ्या वारकरी संप्रदायाचा मी मुलगा स्पष्ट आणि 7-8 लोक तुम्हाला माहित आहेत जास्त ते तोंडावर बोलणार आहेत चुकलं तर माफ करा तुमच्या मुलासारखाच आहे मी आणि माझ्या पाठीशी आणि मी कायम राहावं अशी माझी खरंच इच्छा आहे आणि खरंच आम्हा अनाथ मुलांना काय जे आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व प्रॉब्लेम असतात बाबांना नाही ना मी सांगितलं मला हे अडचण आहे बाबा म्हणजे कधीही कॉल कर कधीही माझ्यापाशी बाबा तुला काही अडचण येणार नाही तुझे आम्ही आई वडीलच आहोत ठीक आहे म्हटलं मला काही अडचण येणार नाही इथून पुढे माझ्यासाठी हक्काचं कुटुंब आहे आणि तुम्ही सर्वांनी खरंच मी म्हणत नाही तुम्ही सर्वांसाठी कष्ट करा किंवा सर्वांना मदत करा पण फुल नाही फुलाची पाकळी आपले पुरुषोत्तम महाराज सुद्धा आहेत त्यांना सुद्धा मी चांगलं ओळखतो आमच्या डायरेक्टर बोर्डात आमचे गगन सर असतील आमच्या CEO सारिका मॅडम असतील खरंच स्पेशली थँक्स अभय तेली आमचा माझा मित्र आहे त्यांनी मला तर्फमध्ये जॉईन केलं त्याच्यामुळे मला समजलं तर्फण काय आहे खरंच अशी मुलं आणि अशी समाजात आहेत आणि आता नवीन अनाथ प्रवर्गात पास झालेला आमचा नारायण इंगळे तो सुद्धा मला रात्री 12 वाजता कॉल करतो तुझी काय अडचण आहे मग हे कशामुळे झालं हे फक्त आमच्या बाबा नाहीमुळे झालं फक्त जे सत्य आहे ते सगळं समोर यावं आणि अनाथ मुलांसाठी तुम्ही सर्वांनी मनापासून काम करावं अशी माझी इच्छा आहे काही चुकलं असेल तर पदरात घ्या आणि चांगलं वाटायचं तर समजून घ्या बोलायची संधी दिली स्पेशली थँक्स सुटी साहेब महाराज अध्यक्ष महोदय तुम्ही सातारा जावई त्यामुळे आणि
चित्राताई तुम्हाला सुद्धा स्पेशल आहे, तुमचं कार्य मला खूप आवडतं आणि तर्पणच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी राहा, स्पेशली माझ्या आई आणि बाबांच्या पाठीशी. ते उभे असतील तर आम्ही आहोत, कारण त्यांच्यामुळे आम्ही इथं आहोत. आणि मी शब्द देतो सातारकर म्हणून एक वारकरी समाजाचा विद्यार्थी म्हणून की आई बाबांनी रात्री फोन करा अश्विनीत येते, अश्विनीत असणार, कारण हे संस्कार आमच्यावर तर त्यांनी दिले, त्यामुळे त्यांना कधी विसरणार नाही. IAS होते ना IPS होते, ते माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावरील माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे सभापती तसेच प्रमुख पाहुणे, त्यांना नमस्कार. मी अनाथ आहे, तसेच माझ्यासारखे अनेक मुली आहेत. जेव्हा आम्ही 18 वर्षापर्यंत राहतो वसतिगृहामध्ये, तेव्हाच आमच्या मनामध्ये एक खंत असते की पुढच्या वर्षी आम्ही इथून बाहेर पडणार आहोत. तर जेव्हा आम्ही 17 वर्षाचे असतो तेव्हापासून आमच्या मनात विचार येतो की इथून बाहेर पडल्यावर नेमकं आर्थिक समस्या, सामाजिक समस्यांची कसे तोंड द्यावे. तर 12वी नंतर मी समाजकल्याणच्या हॉस्टेलमध्ये माझी डिग्री पूर्ण केली. मग तिथून काय करणार, माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. तर मग दर्पण फाउंडेशनशी मी मनोज आणि अभय दादाशी कॉन्टॅक्ट करून मी दर्पण फाउंडेशनशी कॉन्टॅक्ट केले आणि आज माझं दर्पण फाउंडेशनमुळे MSW सेकंड इयर सोशल वर्कर हे माझ्या फक्त दर्पण फाउंडेशनमुळे. माझ्या मनात एक खंत होती की आपल्याला आई वडील नाही, मग आपलं शिक्षण पूर्ण होईल का नाही. माझं पुढचं आयुष्य हे मला पूर्ण अंधार दिसत होतं शिक्षणाच्या बाबतीत तरी. तर दर्पण फाउंडेशनमुळे आज माझं MSW सेकंड इयर पूर्ण झालेलं आहे. अशाच जेव्हा मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहील तेव्हा दर्पण फाउंडेशन जसं काम करते तसं मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आज दर्पण फाउंडेशन शिक्षणाच्याच बाबतीत नाही, तर माझी राहण्याची, खाण्याची, आरोग्याची सगळी सोय दर्पण फाउंडेशन करते. दर्पण फाउंडेशन मध्ये मला मार्गदर्शन करणारे माननीय भारतीय सर आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, तसं अभय दादा, मनोज दादा, नारायण दादा, ह्या सर्वांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, म्हणून मी आज इथे आहे. नाहीतर मला काय करायचं, नेमकं कुठं जायचं, बालगृहातून बाहेर पडल्यावर मुली म्हणल्यावर खूप मोठ्या समस्या येतात समोर, नेमकं काही सुचतच नसते. त्यावेळेस दर्पण फाउंडेशनने मला हातभार दिला, त्यामुळे आज मी इथे आहे. नाहीतर आपण समाजामध्ये पाहतो अनेक मुलींची अवस्था काय आहे, त्या मुलींना सुद्धा दर्पण फाउंडेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल हे मी अपेक्षा करते. आणि माझे 2 शब्द संपले. चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासुदेव भक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुझे इस मंच पे इन प्रमुख अतिथियों के बीच में आह्वानित करके मैं अपने आप को बहुत भाग्यशाली समझता हूँ, जो माननीय राहुल नार्वेकर सर जो भी महाराष्ट्र के असेंबली स्पीकर है, और श्रीकांत भारतीय सर जो हमारे इस्कॉन के से काफ़ी अच्छे से जुड़े हुए हैं, और ये जो दर्पण फाउंडेशन का जो कार्य कर रहे हैं, स्पेशली जो अनाथ बच्चों के लिए जो कर रहे हैं, उसके लिए बहुत इट वॉज वेरी हार्ट टचिंग फॉर मी टू सी। और माननीय विकास कंसलकर सर जो जिनके लिए हम सभी प्रार्थनाओं के साथ उनको शक्ति देना चाहिए कि धर्म के मार्ग पे हम पूरे मुंबई शहर को चलाए हो। मेरे पास कुछ है, ये किसी को दिख रहा है, छोटा सा एक ये सीड है, और ये सीड जो है
मंदिर से लेके आया मैं कैप्सिकम का। और जब ये जो बीज है ना, जब धरती पे गिरता है तो इसको शायद कोई नोटिस ही नहीं करता है। और दो प्रकार के पेड़ उगते हैं हमारे आजू बाजू, एक जिनको उगाते हैं और दूसरे जो स्वयं कृषि से उगते हैं। और दोनों का परिश्रम में ज्यादा अंतर नहीं है, लेकिन जो स्वयं उगते हैं ना उनको कोई रक्षण नहीं है। एक गार्डन में है अच्छी तरह से है, लेकिन जो ऐसी कोई जंगल में किसी ने गिरा दिया कोई बीज, बहुत बार तो उन बीजों को कुचला जाता है। और जब कुचला जाता है ऐसा लगेगा कि उसका अंत हो गया, लेकिन अगर सही समय पे उसको परवरिश मिला, उसको पानी मिला, तो स्लोली स्लोली वो जो बीज है, एक कहानी आती है कि जब ऐसा एक बीज गिरा था तो एक छोटा सा मुर्गियां बीज गाती है ना, तो आके वो बीज खाने के लिए आ गया। सडनली कहीं से तो आवाज आ गया, एक तरह का आकाशवाणी, उसको उस बीज को छोड़ दो, उसको उगने दो, उसको छोड़ दो, लेट इट ग्रो। तो मुर्गी डर गया, वो वहां से चला गया, बीज को छोड़ दिया। फिर वो जब अंदर गया जमीन के अंदर, उस समय पे अंदर के जो कीड़े हैं वो उसको खाने के लिए आए। फिर से आवाज आया कि डू नॉट टच, लेट इट ग्रो, उसको छोड़ दो, उसको उगने दो। सब बोल सकते उसको उगने दो, उसको उगने दो, सब बोलिए। फिर थोड़े समय के बाद वो छोटा सा पौधा बन गया। फिर वहां पे एक खरगोश आ गया। खरगोश आके वो उस पेड़ को खाना चाहता था, उस छोटा सा पौधे को। फिर से आवाज आया, जोर से बोलिए। फिर वो एक छोटा सा पेड़ बन गया। फिर वहां पे एक बकरी आया, फिर से आवाज आया, उसको उगने दो। बकरी भी भाग गया। फिर थोड़ा बड़ा पेड़ हो गया, थोड़ा सा। फिर वहां पे एक घोड़ा आ गया। फिर से आवाज आई, उसको उगने दो। फिर थोड़ा और बड़ा होने के बाद एक मनुष्य आ गया, एक अपना जो एक्स को लेके काटने के लिए, क्या बोलते हैं एक्स को, कुल्हाड़ा लेके आए उसको काटने के लिए। फिर से आवाज आया आखिरी बार, क्या बोल के, उसको उगने दो। और देखते 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 वो छोटा सा बीज जिसको उगने दिया, एक बहुत बड़ा विशाल वृक्ष बन गया। और इसके उस समय तक जो भी जानवरों को, जो भी मनुष्यों को उसको टच करने से रोका गया था, उसको छूने से, उसको खत्म करने से रोका गया था, उन सभी को वो पेड़ शरण दे रहा था, खाना दे रहा था। वो जो छोटा सा मुर्गी था, वो मुर्गी को बहुत सारे दाने मिल रहे थे खाने के लिए। एक मुर्गी नहीं, अनेक मुर्गी। वो जो बकरी था, खरगोश था, उसको खाना मिल रहा था। वो जो घोड़ा था, उसको भी मिल रहा था। और जो मानव जो कुल्हाड़ा लेके आया मारने, लकड़ी काटने के लिए, उसको भी इतना लकड़ी मिल रहा था, क्योंकि वो इतना विशाल वृक्ष बन गया था। थोड़ा बहुत देने से उसके अस्तित्व में फर्क नहीं पड़ रहा था। और आज जो तर्पण फाउंडेशन जो कर रहा है, ऐसे एक बीजों को वो उगने दे रहा है। और मैं भगवान से भरपूर प्रार्थना करूंगा कि हम सब भी बहुत बार जीवन में कुछ ना कुछ परिस्थिति, कारण या बहाने के कारण हमारा प्रगति को रोक देते हैं। मेरे पास ये नहीं है, मेरे पास ना प्रेम नहीं है या धन नहीं है, कुछ ना कुछ कारण के कारण।
लेकिन बहाना बनाने से प्रगति नहीं होता है। लेकिन जो इन सब मुश्किलों के बावजूद भी जिस तरह से इनके जीवन में जो तकलीफें गुजरे होंगे, काफी ज्यादा तकलीफ की बात है कि व्हाट ऑल दे मेट हैव गॉन थ्रू, बट उसके बावजूद जब उनको सपोर्ट मिला ऐसे फाउंडेशन से या आत्म उनका जो कॉन्फिडेंस है स्वयं कृषि से, तो ये दोनों का एफर्ट से ये जो वृक्ष उगेंगे भारत के भव्य भविष्य के लिए, वो हम आशा करते हैं कि काफी सारे बच्चे जिन्होंने ये तकलीफों से गुजरे हैं उनको, तो एक दो प्रकार के लोग हैं, जब तकलीफों से गुजरते हैं तो दूसरों को तकलीफ देना चाहते हैं कि मैं अभी तकलीफों से गुजरा हूं, मैं दूसरों को तकलीफ देना चाहता हूं। दूसरे प्रकार के हैं कि मुझे दूसरों को तकलीफ नहीं देना है और उनके लिए एक अच्छा मार्ग बनाना है। तो मैं भगवान से यही प्रार्थना है कि ये जो बच्चे हैं, स्पेशली काफी सारे आईएएस के लिए ट्राई कर रहे हैं या जो भी उनका वृक्ष किस तरह से उगेगा उनके प्रयास के ऊपर और भगवान ने दिया हुआ उनका गुण कर्म के ऊपर है, उसके हिसाब से जो प्रयास है वो सफल रहे और संपूर्ण तरह से जब वो अभिवृद्धि हो जाएगा तो जिस तरह से अभी यहाँ के माननीय जो भी लोग सहायता कर रहे हैं, ये और लोगों को सहायता कर पाए और उनका जीवन को भी भव्यमय और मंगलमय बना पाए। हरे कृष्ण। या अत्यंत हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर, माझे सर्व ज्यांनी घडवून आणलं आणि यापुढे अधिक घडवणार आहेत ते श्री श्रीकांत भारतीय, सौ भारतीय, त्यांचे वडील पण इथे उपस्थित आहेत, श्रीमती बजाज, श्रीमती जोगरा, श्री पुरोहित, श्रीमती चित्राताई वाघ, श्री मंगलजी लोढा, मला भेटले होते पण आता दिसत नाही, अनेक परिचित चेहरे आहेत, बघून खूप आनंद होतोय। मला जेव्हा पहिल्यांदा श्री भारती यांचा निरोप आला की असा असा कार्यक्रम आहे आणि आपण यायचं आहे, मी त्यांना सांगितलं की मला अशा कार्यक्रमांना यायला विशेष आनंद होतो, परंतु मुंबईकरांनी तेवढा अवधी देणं आवश्यक आहे आणि म्हणून मुंबईकरांचे आभार की मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो। दर्पण नाव पण खूप सुंदर आहे आणि त्या कामाचं दर्पण दिसतंय। हे सगळं काम आपण समाजाला अर्पण करूया, जेणेकरून समाजामध्ये ही जागृती होणं फार गरजेचं आहे। खरं पाहिलं तर भारताची लोकसंख्या इतकी मोठी आहे, ते सांगतायत की आता 2020-30 साली आपण चायनाला मागे टाकणार आहोत आणि त्या मानाने आपल्या अनाथ मुलांची संख्या अतिशय अल्प आहे। तर एका मुलाला किंवा एका अनाथ मुलीला एक घर का नाही मिळू शकत हा प्रश्न अजून सुटलेला मला दिसत नाही। खूप संस्था खूप चांगलं काम करतात। मला माहिती आहे, आमचे एक मित्र विजय फळणीकर, त्यांचं आपलं घर नावाचं एक खूप चांगलं काम करणारी संस्था आहे। त्याच्यानंतर तुम्ही उल्लेख केला गायत्रीचा, तिचं नाव पण छान आहे त्याचं, सनाथ फाउंडेशन। म्हणजे हे अनाथ आहेत कारण आपण त्यांना सनाथ करत नाहीये आणि हे एवढं मोठं काम आपण दोघं पती पत्नींनी केलं, याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन आहे। ईश्वराने तुम्हाला खूप शक्ती आणि खूप ताकद देव अशी मी प्रार्थना करतो आणि आम्हाला काही करता आलं आपल्यासाठी तर आम्ही जरूर करू, विवेक फंडफाळकर म्हणून करू, पण पोलीस खाता म्हणून पण करू। आणि बसल्या बसल्या मला एक अशी कल्पना सुचली की मुंबईमध्ये श्रीकांतजी अनेक अनाथ आश्रम असतील आणि फाउंडेशन असतील,
माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण या सगळ्यांची यादी करा आणि त्याचे पत्ते, ते कोण चालवतात वगैरे त्यांची आपण एक बैठक लावू आणि ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते आहेत त्या पोलीस स्टेशनला आपण त्यांचं थोडंसं पालकत्व घ्यायला लावू. छोट्या अडचणी असतात, काही नाही तर त्या मुलांना तिथले पोलीस ऑफिसर येऊन भेटतात किंवा आपल्या सोबत आहेत, ही भावना देखील खूप ताकद देणारी आणि दृढ करणारी असू शकते असं मला वाटतं. हे जर आपण करू शकला तर माझं संपूर्ण दल आपल्या सोबत राहील एवढं मी निश्चितपणे ग्वाही देतो. मला येता येता आठवत होतं, आपण नेहमी म्हणतो की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझं नाव. मी हे गीत आज तुम्हाला अर्पण करतो. अनाथ लोकांचं तुम्ही पालकत्व स्वीकारलेलं आहे, खूप प्रेरणादायी काम आहे. असंच काम, तसं आपण बऱ्याच प्रेरणादायी कामं केली. आपल्या ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी पण तुम्ही फार मोठं ईश्वर आपल्याला भरपूर शक्ती देईल आणि थोडीफार जर कमी पडली तर आम्ही आहोत, काळजी नसावी. या मुलांना मला एक सांगायचंय की आपण कायम आशावादी असलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला आई नाही, वडील नाही, पण मला खात्री आहे या इथे बसलेले अनेक लोक असतील की कदाचित आई किंवा वडील नसू शकतील, खूप गरीब परिस्थितीमधनं ते वर आलेले असतील, आपल्याला माहिती नसतं. कोणीतरी म्हणालं की आपण आपल्याकडे काय नाही आहे हे बघायचंच नाही, काय आहे आपण आहोत हेच खूप आहे, बाकी सगळं बघून घेता येईल. अनाथांचे प्रश्न खूप आहेत. मला तर समजत नाही की एखादा अनाथ मूल असेल तर ते नावापासून सुरुवात आहे. आपण जेव्हा फॉर्म्स भरतो कुठल्याही चित्रातही, पासपोर्टसाठी इकडे तिकडे जातो, तर तिथून त्यांचे प्रश्न सुरू होत असतील की नाव काय, गाव काय, वडिलांचं नाव काय. ह्या सगळ्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याच्यात सुद्धा नागरिकांची माझी विनंती राहील की आपण वाटलं तर आम्ही कोणाला तरी असेंब्ली प्रश्न करायला लावू आणि मग आपण त्याचे निर्देश द्यावे, जेणेकरून हे प्रश्न जे आहेत, कारण सभापतींचे निर्देश झाले की प्रश्न थोडे लवकर सुटतात, असं माझा 32 वर्षाचा अनुभव आहे. हा प्रश्न त्यांनी देखील ते इथे आले, एवढा वेळ दिला म्हणजे आपला मानलेला प्रश्न आहे. आणि आपण दुसरं मला फार एक मांडावं असं वाटतं ते म्हणजे आपले जे अडॉप्शनचे प्रोसिजर्स, म्हणजे एखाद्या गृहस्थाला, गृहिणीला जर कोणाचं पालकत्व घ्यायचं झालं तर ते इतकं टीडियस आहे, 3-3, 4-4 वर्ष, आणि त्यांना ते सिद्ध करावं लागतं की ते योग्य आहे. आता ते सिद्ध म्हणजे जोपर्यंत ते पालकत्व घेत नाहीत आणि मुलाला वाढवत नाहीत, म्हणजे जे बायोलॉजिकल आई वडील असतात ते देखील सिद्ध स्वतःला करत नाहीत, कोण काय करेल सांगता येत नाही. सिद्ध करण्याच्या अटीबिटी कशा करतायत मला काय खरंच न कळलेल्या या गोष्टी आहेत. त्या जर आपण थोड्याशा म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा भारतातच येणं फार आवश्यक आहे. मी खूप लोकांना भेटतो, खूप लोक मला भेटतात या. आणि आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आपले एक आवडते कलाकार आहेत हिंदी सिनेमाचे, सलमान खान, ते भेटायला आले होते सहजच मला, पण त्यांना भेटून जेवढा आनंद झाला नाही तेवढा या मुलांना भेटून आले नाही माझ्यावर. ही वस्तुस्थिती आहे. जाता जाता मला एक हिंदी किंवा अर्धवट उर्दू मधला एक शेर आठवतो, त्या मुलांना अर्पण करतो की इलायची के दानों सा मुकद्दर है अपना. आणि नेक्स्ट लाइन इज ऑन योर एडवर्सिटी. आप जितने पिसते गए महक उतनी बिखरती गई. इसमें से डरना नाही, आत मस्त पैकी आनंदात राहा. पुढच्या कार्यक्रमाला पुढचा
बिखरती गई, कुछ अपने लिए और कुछ अपनों के लिए। नमस्कार. आजच्या या तर्पण फाउंडेशननी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असणारे, व्यासपीठावर उपस्थित मुंबईचे आयुक्त, पोलीस आयुक्त फणसळकर साहेब, स्वामीजी, तसंच या तर्पण फाउंडेशनला अँकर देणारे विधिमंडळातले माझे सहकारी, यांचं समाजकार्य केवळ तर्पण फाउंडेशनची मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात त्याची जाणीव आहे. तसे माझे सहकारी मित्र श्रीकांत भारतीयजी, आज या सभागृहात उपस्थित असणारे सौ भारतीयताई, बाबा पण इकडे उपस्थित आहेत, डोंगरा मॅडम आहेत, बजाज मॅडम आहेत, सन्मान्य महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आमचे राज पुरोहितजी आहेत, आमच्या ताई आहेत, बांगलाजी आहेत, कुमारजी आहेत, अतुल शाह आहेत, सगळेच वरिष्ठ आणि नामांकित लोक या सभागृहात आज मला दिसत आहेत. आणि काही बोलायच्या आधी आता नवीनच स्पीकर म्हणून, अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वारंवार मला सांगितलं गेलं, स्पीकरचं काम असतं बोलणं नव्हे ऐकणं. त्यामुळे काय विशेष बोलणार नाही, परंतु सभागृहात कदाचित हे प्रिन्सिपल अप्लाय होईल, त्यामुळे इकडे चान्स मिळतो तेवढा घेतो. तर्पण या नावात सगळं काय म्हटलंय आपण ऐकलंय, ये धरती तर्पण की धरती है, अर्पण की धरती है. परंतु तर्पण फाउंडेशन जे काम करतंय त्यातून ही धरती तर्पण फाउंडेशनची धरती आहे एवढं नक्कीच सिद्ध होतं. या ठिकाणी वारंवार असं सांगण्यात आलं की इथे समाजातील अनाथ मुलांना एक प्रकारची साथ देण्याचं काम होतं. खरं तर मी हे मानायलाच तयार नाही की तर्पण फाउंडेशन मध्ये किंवा तर्पण फाउंडेशनशी जुडलेली मुलंही अनाथ आहेत. नॉर्मली एखाद्या मुलाला मुलीला एक सेट ऑफ बायोलॉजिकल पेरेंट्स असतात, पण तर्पण फाउंडेशन मध्ये असणाऱ्या मुलांना संपूर्ण तर्पण परिवाराचा छत्रछाया प्राप्त आहे. त्यामुळे ही मुलं काय अनाथ नाहीत. या मुलांच्या पाठी तर्पण फाउंडेशनची शक्ती आहे, ताकद आहे. त्यामुळे असे मुलं हे भाग्यवान आहेत असं मी समजतो. आज आपण जर बघितलं तर भारताच्या संविधानामध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटीची प्रोव्हिजन आहे, सगळ्यांना समान संधी मिळायची तरतूद आहे. पण हे लेटर ऑफ द लॉ स्पिरिट मध्ये याचं रूपांतर जर का होत असेल तर ते तर्पण फाउंडेशन सारख्या संस्थांमार्फत होत आहे आणि समाजाने याची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारचं काम, ज्या प्रकारचं कार्य तर्पण फाउंडेशन करत आहे ते केवळ एका एनजीओचं काम नव्हे, तर शासनाकडनं जे काम अपेक्षित आहे ते काम तर्पण फाउंडेशन करत आहे. त्यामुळे त्यांचे जेवढे आभार आपण मानू तेवढे कमीच आहेत असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर आपल्याकडे या देशात सगळ्या घटकांसाठी सोयी सुविधा केल्या गेल्या आहेत. अपलिफ्टमेंट फॉर द अंडर प्रिव्हिलेज्ड यासाठी केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत, राज्य शासनापासून स्थानिक लोक सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज ज्या आहेत या सगळ्यांकडे कुठची ना कुठची स्कीम आहे, कुठच्या ना कुठच्या प्रोसेसेस आहेत त्यांना मदत करण्यासाठी. परंतु हा घटक ज्याला खऱ्या अर्थाने कोणाचाच सहारा नाहीये जन्माला आल्यानंतर, त्यांच्यासाठी खर तर विशिष्ट प्रोव्हिजन असणं, स्कीम असणं अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य मला वाटतं आजपर्यंत अपुरं राहिलं आहे. परंतु मला विश्वास आहे सन्मान्य श्रीकांत भारतीयजी विधिमंडळाचे आता सदस्य झाल्यामुळे
ही कमी पण लवकरच पूर्ण होईल आणि त्यांच्या रूपातून महाराष्ट्र विधिमंडळाला एक अत्यंत कार्यशील, अत्यंत मेहनती आणि समाजाला बांधलेली व्यक्ती सेवेसाठी प्राप्त झाली आहे. हे महाराष्ट्र विधिमंडळाचं सौभाग्य आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो. बांधवांनो, आजच सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांबरोबर ज्या वेळेला भेट झाली, योगायोग बघा, आज जेव्हा भेट झाली त्यावेळेला एका अत्यंत महत्वपूर्ण विषयावरती आमची चर्चा झाली आणि ती होती नागपूर येथे लवकरच पार्लमेंटरी डेमोक्रेसी कॉन्स्टिट्यूशन या विषयांवरती विशेष कार्यशाळा सुरू करण्याबद्दल ही चर्चा झाली. आणि आज इकडे बघितलं तर आपल्याकडे जे UPSC MPSC साठी आपण ट्रेन करत आहात अधिकारी किंवा मुलांना जे ट्रेनिंग देत आहात त्याच्याशीच निगडीत हे कार्य तुमच्याकडे पण होत आहे. आणि त्यामुळे मला वाटतं या योगायोगातून इकडे जे काय आपले 35, 50, 100 लोक मुलं आपण ट्रेन करणार आहोत त्यातील 80 ते 90% तरी उत्तीर्ण होतील याची मला खात्री आहे. खऱ्या अर्थाने आज इकडे फणसळकर साहेब UPSC IPS झाले आहेत, त्यांना माहिती आहे ही परीक्षा किती कठीण असते, त्यांना माहिती आहे त्याचे इंटरव्ह्यूज किती कठीण असतात. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो या हॉलमध्ये असणारी जी मुलं त्या परीक्षेसाठी अपिअर होतील त्यांचं स्कोरिंग रेट, त्यांचा पासिंग रेट हा अत्यंत जास्त असेल, कारण त्यांच्याकडे तो प्रॅक्टिकल अनुभव आहे जो इतर विद्यार्थी शिकून प्राप्त करायला बघतात. त्यामुळे श्रीकांतजी, आपण जराही काळजी करू नका. तुमच्या परिवारातील ही सर्व मुलं दे शॅल मेक यू प्राऊड, याबद्दल आम्ही सर्व कॉन्फिडेंट आहोत. आपलं असंच चांगलं कार्य, महाराष्ट्राला या कार्याची गरज आहे, देशाला या कार्याची गरज आहे. MPSC अधिकारी असतील, UPSC अधिकारी असतील, खऱ्या अर्थाने देश चालवण्याचं काम, राज्य चालवण्याचं काम हे करतात. आम्ही सोबत करतो, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ब्युरोक्रेसी एकत्र येऊन करतो. पण जर का असे विद्यार्थी ह्या मेनस्ट्रीम मध्ये आले तर राज्य चालवण्यासाठी आणि देश चालवण्यासाठी पण याचा भरपूर फायदा होईल. खऱ्या अर्थाने देश घडवणारी ही पुढची पिढी असेल हे मला वाटतं. परवाच माझ्या विधिमंडळातल्या भाषणात मी विन्स्टन चर्चिल यांचं एक ओळ वाचलेली ती म्हणून दाखवली आणि ती होती, द बेस्ट केस आर्ग्युमेंट अगेन्स्ट डेमोक्रेसी इज अ 5-minute कॉन्व्हर्सेशन विथ द ऍव्हरेज वोटर. म्हणजेच लोकशाहीवरचा उडणारा जो विश्वास आहे, लोकशाही विरुद्धातलं जे आर्ग्युमेंट आहे ते आपण आपल्या साधारण मतदाराबरोबर 5 मिनिटं बोलला तर ते तुम्हाला पटेल. ही परिस्थिती जर इंग्लंड सारख्या देशात जिथे 800 वर्षापासून डेमोक्रेसी इव्हॉल्व्ह होते, डेव्हलप होते, तिकडे जर का हा प्रश्न उद्भवू शकतो तर आपल्याला पण ह्याच्याबद्दलचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच असे अधिकारी, अशी मुलं जे ह्या कॉन्सेप्ट पासून लोकांना वाचवू शकतील, अशा मुलांची आज UPSC MPSC मध्ये अत्यंत गरज आहे. आणि तुमच्या हातनं हे अत्यंत चांगलं कार्य होत आहे, त्याबद्दल मी आपल्याला आणि तरफान फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून तुमचे आभार मानतो. बांधवांनो, येणाऱ्या काळात फणसळकर साहेब म्हणाले तसंच अशा फाउंडेशनला जी काय मदत लागेल, जी काय सहकार्य लागेल ते करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला खात्री देतो की आम्ही कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विधिमंडळ हे निश्चितपणे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या या नवीन पिढीच्या विकासासाठी, या देशाच्या विकासासाठी आपल्या बरोबरच असतील. आणि त्याचबरोबर आपणही हे काम जे हाती घेतलंय ते असंच पुढे चालू ठेवाल, अशीच नवीन पिढी घडवत राहाल असा विश्वास व्यक्त करतो. आणि परत एकदा आपण इथे मला बोलवून
या सर्व या सुंदर कार्यक्रमाचा एक भाग होण्याचं जे सौभाग्य दिलं आहे ते खरोखर मला वाटतं अध्यक्ष झाल्यापासून अनेक कार्यक्रमांसाठी मी गेलो, परंतु जे समाधान, जे सॅटिस्फॅक्शन ह्या कार्यक्रमातून प्राप्त होत आहे ते अभूतपूर्व आहे. आणि मला ही संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 18 वर्ष वयावरील बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ तर्पणच्या भाषेत संबोधायचे म्हणजे स्वनाथ मुलामुलींसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करणाऱ्या, सामाजिक भान जागृत असलेली, भारतीय जीवन दर्शनावरील श्रद्धा असणाऱ्या आमच्या या टीमसाठी हे असे क्षण अत्यंत खास असतात. आजच्या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकरजी, मुंबईचे पोलीस आयुक्त माननीय श्री विवेक फणसळकरजी व माननीय ब्रजमोहनजी यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला व मार्गदर्शन दिले. याबद्दल त्यांचे अनाथ मुलांच्या वतीने व तर्पण फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमात ज्यांच्या सहकार्याने तर्पणच्या मुलांना टॅब व मोबाईल देता आले त्या दात्या सौ रीचा डोगरा व सौ संध्या बजाज यांचेही आभार. तसेच माननीय संजय नगरकरजी, राज पुरोहितजी, श्री मंगल प्रभात लोढाजी, शीतल बापटजी, चित्राताई वाघजी, आसिफ भामराजी, अतुल शहाजी, गणेश हाकेजी, वसंत मुंडेजी, डॉक्टर अजित गोपछेडेजी यांचेही आभार. आपल्या तर्पणच्या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले ते ऐकून अतिशय आनंद होतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तर्पण फाउंडेशनला वेळोवेळी मदत करणारे आमचे सर्व दाते, स्वयंसेवक व आम्हाला सतत मदत करणारे अज्ञात मंडळींचे मी सर्व संचालक, कर्मचारी, स्वयंसेवक यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.